10 दिवस स्वतःकडे परत. दिवस 4, जे तुमच्या हातात नाही ते सोडून द्या. हरिओम. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज काही क्षण फक्त स्वतःसाठी. आरामात बसा, शरीर सैल सोडा, डोळे अलगद मिटा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आज आपण काही मिळवण्यासाठी नाही, तर काही सोडून देण्यासाठी एकत्र आलो आहोत. कधीकधी आपलं शरीर थकत नाही, पण आपलं मन मात्र थकतं. कारण आपण खूप काही मनामध्ये धरून ठेवलेलं असतं. जुने शब्द, जुन्या आठवणी, जुन्या वेदना, काही अपूर्ण अपेक्षा, काही न बोललेले शब्द, आणि वर्षानुवर्षे आपण त्यांचं ओझं वाहत राहतो. आज मी तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला सांगते. कल्पना करा, तुम्ही एका विशाल शांत झाडाखाली बसलेले आहात. संध्याकाळची वेळ आहे आणि हलका वारा वाहतो आहे आणि त्या झाडावरून एक सुकलेलं पान अलगद खाली पडत आहे. ते पान कोणताही विरोध करत नाही, झाडाला चिटकून राहण्याचा प्रयत्न करत नाही. ते शांतपणे स्वतःस सोडून देते. मग दुसरं पान पडतं, मग तिसरं, आणि हळूहळू झाड आपली सगळी जुनी पानं सोडून देतं. कधी विचार केला आहे, झाड असं का करत असेल? कारण त्या झाडाला माहीत असतं की नवीन पालवी यायची असेल तर जुनं सोडावंच लागेल. जर झाडाने सुकलेली पानं घट्ट पकडून ठेवली तर नवीन पानांना यायला जागाच मिळणार नाही. आणि कधीकधी आपणही तसंच करतो. जे निघून गेलं आहे त्याला धरून ठेवण्याचा अट्टहास करतो. जे बदलता येणार नाही त्याच्याशी उगीच झगडत राहतो. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांचे शब्द गरज नसताना मनात जपून ठेवतो आणि मग आश्चर्य करतो की माझं मन इतकं जड का झालेलं आहे, मला इतकं जड का वाटतं. आज स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आता त्या सुकलेल्या पानांसारखी झाली आहे? कोणती एखादी आठवण आहे? कोणती एखादी व्यक्ती आहे? कोणतं एखादं दुःख आहे? कोणती एखादी अपेक्षा आहे? आणि आपण तिला मनात धरून ठेवलेलं आहे. आता त्या सर्वांना मनात आणा. त्यांच्यासोबत लढू नका, त्यांना दूर ढकलू नका, तर त्यांच्याकडे फक्त प्रेमाने बघा आणि स्वतःला सांगा की तुझं काम पूर्ण झालं आहे. आता तुला त्यांना जाऊ देण्याची वेळ आलेली आहे. सोडून देणं म्हणजे विसरणं नाही. सोडून देणं म्हणजे त्या वेदनेला आपल्यावर राज्य करून न देणं. तर सोडून देणं म्हणजे विश्वास ठेवणं की जीवन अजूनही सुंदर गोष्टी घेऊन येणार आहे. आता कल्पना करा, तुमच्या हातात एक सुकलेलं पान आहे. त्या पानावर तुमची चिंता लिहिलेली आहे, तुमची वेदना लिहिलेली आहे, तुमचा भूतकाळ लिहिलेला आहे. आणि आता एक हलका वारा येत आहे आणि ते पान तुम्ही अलगद सोडून देता. आणि ते पान त्या वाऱ्यासोबत दूर दूर जात आहे, आणखी दूर, अजून दूर.
आता ते दिसेनासं झालं आहे. आणि आता या क्षणी तुमचं मन थोडंसं हलकं होत आहे. तुमचा श्वास थोडासा मोकळा झाला आहे. तुमच्या हृदयात नवीन जागा तयार झाली आहे. नवीन आशेसाठी, नवीन आनंदासाठी आणि नवीन सुरुवातीसाठी. आता मनात माझ्या पाठोपाठ म्हणा, जे माझ्या हातात नाही ते मी सोडून देत आहे. मी भूतकाळाला विसरत आहे, शांत करत आहे. मी जीवनावर विश्वास ठेवत आहे. प्रत्येक शेवट नव्या सुरुवातीचा मार्ग असतो हे आता मला कळले आहे. मी मुक्त आहे, मी शांत आहे. प्रत्येक शब्द हृदयामध्ये उतरू द्या. झाडाला माहीत असतं की पानगळ हा काही शेवट नाही, तर ती नव्या ऋतूची सुरुवात. तसंच तुमच्या आयुष्यातून जे काही निघून गेलं आहे तो कदाचित शेवट नव्हता. कदाचित ते एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता मनात म्हणा, मी सर्व सोडून देत आहे, मी सर्व स्वीकारत आहे, मी विश्वास ठेवत आहे. माझ्या जीवनात नवीन पालवी फुटत आहे आणि मी शांत होत आहे. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणा आणि आजचा दिवस खूप छान त्या झाडासारखा जगा, जे झाड जुनं प्रेमाने सोडतं आणि नवीन आनंदाने स्वीकारतं. आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर रब करा. छान गरम होईपर्यंत रब करा आणि सावकाश त्या हातातली ऊर्जा तुमच्या डोळ्यांना द्या. आणि जेव्हा तुम्ही तयार व्हाल तेव्हा सावकाश डोळे उघडा. हरिओम.